मिळतील. पुरंदर किल्ल्याच्या जडणघडणीत काय काय घडले आपण पाहूया. महामणी काळी बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी नीलकंठ याने कसोरीने हे काम पूर्ण केले. येथील शेंद्र्या बुरुज बांधताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बहिरनाक सोन्नाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी 2 मुले त्यात गाडण्यासाठी दिले. त्यांचा बळी दिल्यानंतर बुरुज उभा राहिला. सन 1655 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचा सरनोबत नेमले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल साम्राज्याचे सेनापती मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये 11 जून 1665 रोजी पुरंदरचा तह याच गडावर झाला. ही एक ऐतिहासिक घटना इतिहासात नोंद आहे. मित्रांनो, हा स्मारक आहे छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा. वैशाख शुक्र 12 शके 1579 म्हणजे 14 मे 1657 गुरुवार या दिवशी संभाजीराजांचा जन्म या गडावर झाला. मित्रांनो, शंभूराजे यांच्यावर आधारित लक्ष्मण उटेकर यांनी दिग्दर्शन केलेलं छावा चित्रपट नक्की पहा. या चित्रपटामध्ये शंभूराजे यांचं जीवनपटावरील सर्व गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. हे तुम्ही पाहू शकता पद्मावती तलाव. पद्मावती तलावाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजीराजे म्युझियम पाहायला मिळेल. या म्युझियममध्ये विविध किल्ल्यांची माहिती व त्याचे चित्रे आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या किल्ल्यांमधील विविध साहित्य, शस्त्र यांचंही या ठिकाणी दर्शन आपल्याला घेता येईल. मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.